बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे बुलढाण्यात आगमन झाले। विशेष म्हणजे त्यांनी गुरुवारी सकाळी शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तर पंढरपूरकडे रवाना झालेल्या पालखी यात्रेत देखील ते सहभागी झाले होते। ते वारकऱ्यांना अभिवादन करत संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले। यंदा आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे। आषाढी एकादशीला पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात। या निमित्त राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या पालख्या आणि संतांच्या पालख्याही येतात। ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे। संतनगरी शेगाव इथून संत गजानन महाराजांची पालखीही पंढरपूरला जाते। दरवेळेप्रमाणे यावेळीही श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं श्री गजानन महाराज संस्थानच्या ब्रह्मवृंदानं विधिवत पूजन झाल्यानंतर गुरुवारी पहाटे श्री गजानन महाराज संस्थानच्या सेवाभावी व्यवस्थापकीय विश्वस्थांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली। गण गण गणात बोते जय गजानन श्री गजाननच्या गजरात संपूर्ण परिसर संत गजानन महाराजांच्या भक्तीच्या रंगात रंगून गेला होता। यंदा पालखीचे 55वे वर्ष आहे। पालखीसह या यात्रेत सहभागी वारकरी आणि सेवक महिनाभर सुमारे 450 किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत। त्यानंतर आषाढी एकादशीचा सोहळा आटोपल्यानंतर ही पालखी पुन्हा शेगावला परतेल। तर या पालखीनं शहरातील वातावरण भक्तिमय झालं होतं।